समजते कोणी राणी स्वतःला? माझ्या नवऱ्याला माझ्या विरुद्ध भडकवते, माझ्या लेकाला घोळात घेते, माझ्यापासून तोडते त्याला ती. आई तुम्ही बाहेर ऐकलत ना, हे खीर प्रकरण कधीपासून सुरू होतं? तेव्हाची खीर सुद्धा तिनंच बनवली होती. हे सगळं ती मुद्दामून करते. आहे का ती इंदिरा भाऊजींच्या तोला मोलाची तरी आहे का हो? तरीही इंदिरा भाऊजींनी तिला ठसठशीत दागिना दिला. लायकीची नाहीये ती, पण काय करणार ना आपण. इंदिरा भाऊजींसमोर कोण बोलणार? आपल्याला शांतच बसावं लागणार आहे. नाही, आता शांत बसून चालणार नाही उर्मिला. राणी ना माझ्या डोक्यात जायला लागल्या. मला ती माझ्या नजरेसमोरच नकोय. तू विक्रांतला बोला. विक्रांतला कशाला आई? मी सांगते म्हणून. जा बोलव त्याला. हो. काय खीर झाली होती. काही म्हणा, राणीच्या हाताला चव तर आहे. जरा जास्तच खाल्ली मी खीर. पण अशी खीर मिळणार असेल तर मी तर खातच राहीन. कौतुक जर समोर केलं असतं ना, तर ज्याचं कौतुक करताय त्यालाही बरं वाटलं असतं. इतकाही कंजूस नाहीये मी. ओके, खीर खूपच छान झाली होती. अँड यू नो व्हॉट, तुझ्या हातची खीर मी सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळेला खाऊ शकतो. हे घ्या. हे काय? तुला गिफ्ट दिलंय मी ते. हो, पण ते सगळ्यांसमोर ना. म्हणजे काय बोलतेस तू? पाडवाय म्हणून गिफ्ट दिलंय मी तुला ते. अहो सर, पण सगळे होते म्हणून दिलत ना तुम्ही हे. जर तुम्ही मानतच नाही तर कशाला हे सगळं? आणि खाली सुद्धा सगळे होते म्हणून मी सुद्धा घेतलं. आता परत देते. पण का नाही घेणार? काय प्रॉब्लेम आहे? आपण नवऱ्याने बायकोला द्यायचं असतं म्हणून दिलत ना तुम्ही हे. पण का देत होतो हे? अहो, ही फक्त एक भेट नसते, तर तो प्रेम व्यक्त करतो बायकोसाठी. तो तिला सांगतो की तू किती महत्वाची आहेस माझ्या आयुष्यात. नवऱ्या बायकोच्या नात्यातला गोड क्षण असतो हा. मग आपल्याकडून या पवित्र नात्याची अशी थट्टा कशाला? मनाला जर मानतच नाही तर हे कशाला ना? नाही मानत ना तुम्ही मला बायको? या, हे ठेवा तुमच्याकडे. तुम्ही जर बायको मानत असला असतात तर घेतलं असतं. राणी थांब.